अगदी निलेश भैया भोसले हे देखील उपस्थित आहेत. दादा आणि निलेश भैया सातत्याने एका संघामध्ये खेळत असताना पाहायला मिळतात. अगदी निलेश भैया भोसले यांचा हुकुमी एक्का म्हणून दादाला ओळखलं जातं ओपनच्या क्रिकेटमध्ये, तालुका क्रिकेटमध्ये. परंतु आज मात्र आपल्या गावासाठी दोन्ही खेळाडू एकमेकांच्या समोर उभे टाकलेत. ही मॅच जबरदस्त होणार यात तीळ मात्र शंका नाही आहे. या मॅचकडे संपूर्ण पब्लिक आजच्या दिवसातील खऱ्या अर्थाने एक लक्षवेधी प्रेक्षकांच्या नजरा वळवणारा सामना, अगदी डोळ्याचं पारणं फिटणारा या सामन्यामध्ये अत्तील मात्र शंका नाही आहे. आत्तापर्यंत जेवढ्या लढती झाल्या आजच्या दिवसात नक्कीच दर्जेदार झाल्यात. तीनही लढतींमध्ये चेस करत असताना संघांनी विजय मिळवलाय आणि आजच्या दिवसाचा अभ्यास करत असताना निलेश भैया भोसले यांच्या संघानं अर्थात रॉबिन सर अँड टीम यांनी देखील निर्णय घेतलाय, तो म्हणजे प्रथम क्षेत्ररक्षणाचा. तो निर्णय कितपत योग्य ठरणार की ही दोन वादळं मैदानाच्या आतमध्ये जी घोंगावत आहेत ती वादळं तो निर्णय पलटवून लावणार, कोण करणार वार कोण करणार पलटवार याकडे मात्र असेतील संपूर्ण पब्लिकच्या नजरा. श्री नवलाई देवी चषक चिंदवली आजचा तिसरा दिवस, तिसऱ्या दिवसातील महत्त्वपूर्ण क्रुशियल चौथी मॅच, पहिल्या फेरीमधला अखेरचा सामना. या सामन्यातून कोण ठरणार विजेते पदाचा मानकरी, कोण होणार विजयाच्या रथावरती स्वार हे मात्र पाहायचं आहे. रॉबिन सर, युवराज शिंदे, दर्जेदार दमदार अष्टपैलू बावधनगावचा हा खेळाडू संपूर्ण तालुका क्रिकेटमध्ये आयकॉन म्हणून गाजलेला आहे. अगदी महाराष्ट्रभर ओपनचं क्रिकेट याही खेळाडूनं गाजवलेला आहे आणि तो खेळाडू अगदी कालच्या दिवसापासून 2 दिवस गेले जर आपण पाहतोय तर अतिशय सुंदर अशी पंच म्हणून भूमिका बजावली. आज मात्र संघाला जेव्हा गरज आहे तेव्हा मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजीसाठी तयार प्रीमियम गोलंदाज, महत्त्वपूर्ण पहिलं पॉवर प्लेचं षटक हाताळतील रॉबिन अर्थात युवराज शिंदे सर. तर समोर असेल तेजस शिंदे, आणखी एक धडाकेबाज आयकॉन. तेजस आणि सुशांतची जोडी राकेश चव्हाण सर पंचांच्या भूमिकेमध्ये. पहिला चेंडू अगदी लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट मारा करण्यासाठी सज्ज असतील रॉबिन सर. जबरदस्त लढत. पहिल्या चेंडूवर रिव्हर्सचा फटका खेळण्याचा प्रयत्न, चेंडू हवेमध्ये लटकला देखील, कृष्णा करतील पाठलाग, परंतु चेंडू निष्ठून चाललाय सीमारेषेच्या दिशेनं. परंतु या प्रयत्नात यश येत आहे का? निश्चितच चेंडू या रेसमध्ये ठरतोय विजयी. पहिल्या चेंडूवरती अनुभवाचे शिलेदार रॉबिन शिंदे यांच्यावरती चढवला हल्ला. तेजस शिंदे यांनी शिंदे शाहीचा थाट मैदानाच्या आत दाखवलाय, ठोकलाय जबरदस्त चौकार, अगदी जबरदस्त फटका लगावलाय. खरं तर फटका फसला होता की काय असं म्हणायला हरकत नाहीये, परंतु क्षेत्ररक्षकाकडून थोडीशी दिरंगाई, नक्कीच अंदाज चुकला, चेंडू निष्ठून गेला. पहिल्या चेंडूवरती स्वागत की आहे, जबरदस्त टोला लगावलाय. आता मात्र पुनरागमन कशा पद्धतीने करतील युवराज सर, त्यांचा अनुभव पणाला लावतील का? आणखी एकदा रिव्हर्स अटेम्प्ट, आणखी एकदा गली रिजनच्या खेळाडूला बनवलाय प्रेक्षक, निष्ठून जाईल चेंडू. पुन्हा एकदा सीमारेषे पार, तेजस शिंदे स्वाक्यसात, पुन्हा एकदा चौकार. नवीन बॉल द्या प्लीज, नवीन बॉल लगेच दाखल करा मैदानाच्या आतमध्ये. 2 चेंडू, 2 रिव्हर्स अटेम्प्ट, दोन्ही सक्सेसफुल. यावेळी कनेक्शन थोडस आणखी दर्जेदार झालं आणि धावफलकाला आकार देऊन गेलं. 8 धावा धावफलकावरती लागतायत. अगदी संघर्ष करावा लागणार आहे दोन्ही संघांना. आतापर्यंत आपण म्हणतोय धावा येत नाहीयेत आजच्या दिवसामध्ये, परंतु ही मॅच खऱ्या अर्थाने धावांसाठी धावाधाव पाहायला मिळणार आहे. ही जबरदस्त जोडी ओपनचं क्रिकेट. अगदी सुशांत शिंदे दादा याच्याबद्दल जर चर्चा केली ना, कालच्या दिवसात खराडी चषकामध्ये तो रात्रीच्या सत्रामध्ये खेळत होता, त्यानंतर प्रवास केला रात्रभर, नक्कीच आराम कितपत मिळालाय हे खेळाडूलाच माहिती. आणि तदनंतर आपल्या गावासाठी आज रखरखता उन्हामध्ये मैदानात उपस्थित आहे. दुसरीकडे तेजस शिंदे देखील नुकताच 2 दिवसापूर्वी पार पडलेल्या लोणंद येथील व्हीएसपी ट्रॉफीमध्ये चमकून आलाय. ती चमक मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. यावेळी हेलिकॉप्टर खोदून काढण्याचा प्रयत्न आला द कार्पेट मिड ऑफ वरती मात्र भिकू शेट्टी यादव यांच्या माध्यमातून थांबवला जाईल. हा चेंडू चांगला कमबॅक केलं गेत आहे. युवराज शिंदे सर यांच्या माध्यमातून थांबवला जातो हा चेंडू. पुन्हा एकदा रिव्हर्स अटेम्प्ट, यावेळी आणखी दर्जेदार, एक पाऊल पुढे, निष्ठून जाईल गगन भरारी घेत सीमारेषे पार, ठोकलाय षड्डू, ठोकलाय षटकार. तेजस शिंदे, व्हॉट बॅटिंग यार.
तीन रिव्हर्स अटेम्प्ट, तीनही चेंडू सीमारेषेच्या पलीकडे दस्तक दिली. यस मॅच षटकार ठोकला यावेळेला. का बॅटिंग पाहायला मिळते मैदानाच्या आतमध्ये फुल फ्लो मध्ये तेजस शिंदे आणि तो स्वॅग पाहायला मिळतोय जबरदस्त. अटॅक चढवला आहे अगदी प्रीमियम गोलंदाजावरती बहुधन संघाचा हरहुन्नर खेळाडू रॉबिन सर यांना मात्र आता आपल्या तुरुपचा इक्का बाहेर काढावा लागेल. आपल्या ठेवणीतलं अस्त्र बाहेर काढावं लागेल तेजसला रोखण्यासाठी. इथं मात्र पाय बांधण्याचा प्रयत्न निलेश भैया भोसले यांच्या माध्यमातून क्लोज किपिंग बैठक ठोकवण्याचा प्रयत्न.
जबरदस्त चेंडू, या अप्रतिम चेंडूने षटकाची सांगता. वॉट बॉलिंग निलेश भैया भोसले, अगदी अप्रतिम. 17 धावा आल्या धावफलकावर, फक्त 2 धावा या षटकामध्ये. एक सिंगल आणि एक वाईड बॉल. दाद्यासारख्या धडाकेबाज फलंदाजाला थांबवलंय, अगदी शून्यावरती स्वस्तात परतवलंय निलेश भैया भोसले. संघाचा आत्मविश्वास वाढलाय, नक्कीच वाढलाय. तेजस आहेत मैदानाच्या आतमध्ये अजूनही, नक्कीच तेजसकडून अपेक्षा आहेत दोन संघाला, परंतु काय षटक हाताळलंय. वॉट बॉलिंग, अगदी गतीमध्ये वारंवार पद्धतीनं परिवर्तन करत राहिले आणि गती परिवर्तनाच्या माध्यमातून फलंदाजाचे पाय साखळदंडाने जणू बांधून ठेवले. अखेरच्या चेंडूवरती मात्र वेग प्रदान केला, फलंदाजाला चकित केलं. जबरदस्त गोलंदाजी निलेश भैया यांच्या माध्यमातून. आता मात्र षटक कोण हाताळणार याकडे नजरा असतील. महत्वपूर्ण निर्णायक षटकामध्ये गौरव पोळ आलाय तिसऱ्या क्रमांकावर, परंतु पहिल्या चेंडूच्या पाठीमागे बीट झालाय. 2 डॉट बॉल खेळल्यानंतर आता तेजस शिंदे पुन्हा सज्ज. तेजसच्या माध्यमातून 3 रिव्हर्स अटेम्प्ट, 3 रिव्हर्स अटेम्प्ट सक्सेसफुल झालेले आपण पाहिलेत. 17 वरती धावफलक आहे. सिमेंट विकेटचा पुरेपूर अभ्यास आहे या दोन्ही संघांना. अगदी निलेश भाई यांच्या गोलंदाजीतून आपण तो अभ्यास अगदी मैदानाच्या आतमध्ये परावर्तित होताना देखील पाहिला. प्रत्यक्ष कृतीतून जबरदस्त गोलंदाजीचं षटक हाताळलंय. अगदी ज्या खेळाडूकडे हुकमी एक्का म्हणून पाहतात त्याचा कच्चा दुवा देखील माहिती आहे. अगदी पेस दिला तर दाद्या काय करू शकतो हे त्यांना माहिती आहे, त्यामुळे पेस काढून घेतला. अगदी लो फुलटॉसवरती दाद्याला विकेट गमवावी लागली. गोलंदाजीसाठी कृष्णा नावाडकर येतोय. पहिला चेंडू हाताळण्यासाठी असेल सज्ज. तेजस शिंदेकडे मात्र नजरा असतील संपूर्ण धूम संघाच्या. पहिला चेंडू फटका बसला, हवेमध्ये आहे. डाऊन द बॉल, 2 क्षेत्ररक्षक. ताळमेळात गडबड झाली जरूर, परंतु कॅच मात्र पकडलाय. अखेरच्या क्षणी महत्वाचं काय तर कॅचचं पकडणं. पकडो कॅच, जीतो मॅच. फटका फसला, विकेटचं पतन. तेजस शिंदे बॅक टू डगआउट, बॅक टू पवेलियन. 2 मोठे हादरे बसले दोन संघाला. आता नंतर मात्र आता नवीन युवा खेळाडूंवरती मदार असेल. झटके मोठे आहेत. अगदी 440 वोल्टचा हा देखील करंट दबाव मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. दोन्ही तुल्यबळ संघ जेव्हा एकमेकांसोबत उभे होतात ना, तेव्हा अशा प्रकारची लढाई पाहायला मिळते. ती लढाई एक मेरी तो एक मेरीची मेरी. अगदी जो पहिल्या षटकामध्ये हल्ला चढवला, त्यानंतर जे प्रेशर क्रिएट केलाय निलेश भैया यांनी, त्या प्रेशरचा पुरेपूर फायदा इथं कृष्णाला मिळतोय. अगदी फलंदाजीमध्ये ज्या पद्धतीने पार्टनरशिपला महत्व असतं ना, तितकंच महत्व गोलंदाजीमध्ये देखील असतं. अगदी बऱ्याच वेळेला पाहिलंय जसप्रीत बुमराह, भुवनेश्वर कुमार, मोहम्मद शमी ही तिकडी जेव्हा ऑपरेट करायची ना, ओडीआय क्रिकेटमध्ये असेल, टेस्ट क्रिकेटमध्ये बसेल, एका बाजूने भुवनेश्वर डॉट बॉल काढत जाणार, दुसऱ्या बाजूने बुमराह विकेट मिळवणार. एका बाजूने बुमराह प्रेशर क्रिएट करणार, त्याचा फायदा मोहम्मद शमीला होणार. अशी काहीशी कामगिरी क्रिकेटमध्ये देखील गोलंदाजीमध्ये चालते आणि तीच कामगिरी इथं पाहायला मिळते. पार्टनरशिप बिटवीन 2 बॉलर्स. बॅट्समन येतोय मैदानाच्या आतमध्ये. वाईड बॉल. स्वप्नील मांढरे फौजी. पहिला चेंडू विकेट आल्यानंतर यावेळी मात्र वाईड न सुरुवात झाली आहे स्वप्नीलच्या विरोधात. स्वप्नीलकडे देखील क्षमता आहे, यांना WPL मध्ये देखील आपण खेळताना पाहिलंय. यावेळी मात्र हलक्या हाताने कव्हर्स मध्ये टॅप केला. निलेश माने आहेत तैनात. सिंगलचा प्रयत्न, सिंगल प्राप्त होईल. निलेशच्या माध्यमातून चेंडू चांगल्या पद्धतीने थांबवला जातोय. धावफलकावरती ब्रेक लागलाय जरूर, मोठे फटके येत नाहीयेत. सिंगल डबलचा खेळ मात्र सुरू ठेवावा लागेल. धावफलक सक्रिय ठेवणं गरजेचं या क्षणांमध्ये. क्रुशियल मुवमेंट्स मॅच मध्ये आपल्या भेटीला येत आहेत. यानंतर अगदी हलक्या हाताने खेळायला फटका, सिंगल होईल प्राप्त. सिंगल बरोबरच धावफलक देखील पुढे सरकतोय, परंतु आता कुठेतरी वेग वाढवावा लागेल. जेव्हा तिसरं षटक प्रगतीपथावर आहे, 20 धावा धावफलकावरती आहेत. 2 महत्वपूर्ण गडी गारद झालेत, मोठ्या विकेट प्राप्त आलेल्या आहेत.
यावेळी मात्र फुलटॉसवरती अगदी बॉलरच्या डोक्यावर घ्यायला फटका रॉकी पाटलाग करतात चेंडूचा वाऱ्याच्या वेगाने, परंतु इथं मात्र चेंडू देखील निष्ठून जातो आहे. जबरदस्तरित्या खेळलेला फटका ओव्हर बॉलर सेड सेफेस्ट प्लेस ऑफ द ग्राउंड. मिळतील धावा 4, येतोय चौकार. महत्वपूर्ण 4 धावा संघाच्या खात्यामध्ये वाढतील. गरज आहे या फटक्यांची, गरज आहे कुठेतरी धोम संघाला, कारण आजच्या दिवसामध्ये जर आपण पाहिलं पहिल्या 3ही सामन्यांमध्ये काहीशी समान स्थिती पाहिली. पहिले 2 मॅचेस 32चं लक्ष सहजरित्या पार झालं, तिसऱ्या मॅचेसमध्ये देखील 31 धावांचं लक्ष ते देखील सहजरित्या पार झालं. इथं चेसिंगचाच निर्णय भाऊजनने घेतला, तो सार्थकी देखील लावलाय काही अंश आतापर्यंत. गोलंदाजी करत असताना चांगला कमबॅक केलेला आहे. यावेळी मात्र आकुट्यपदा चेंडू थेट शरीरावरती मारा आणि इथं मात्र सुपला शॉट अगदी सूर्यकुमार यादवच्या स्टाईलमध्ये चेंडूला लाडलंय. डीप फाईन लेग रिजन, सीमारेषे पार, आणखी एक जबरदस्त चौकार. श्री नवलाई देवी चषक चिंदवली 2025 पहिल्या पर्वातील आजचा महत्वपूर्ण 3रा दिवस, मुव्हिंग डे ऑफ द टुर्नामेंट. आणि या 3ऱ्या दिवसातील 4थी महत्वपूर्ण लढत. या लढतीमध्ये आक्रमण चढवलंय. पुन्हा एकदा डाऊन द लेग साइड आखूट टप्प्याचा चेंडू, त्यावरती आणखी एकदा घेतलाय खरपूस समाचार. यावेळी एक पाऊल पुढे जातोय थेट निष्ठून सीमा रेषेपार, मस्तक पे दस्तक, षटकार. कृष्णा नावाडकर यांच्यावरती स्वप्नील मांढरे फौजी म्हटलं की लढवय्या. या लढवय्याला फक्त लढणं माहिती आहे, लढणं आणि लढणंच माहिती आहे. 30 धावा धावफलकावरती, 30 रन्स आर ऑन द बोर्ड. चौतीस धावा धावफलकावर आहेत, करेक्शन केलं जाईल. अगदी या षटकात देखील 17 धावा कुठल्या आहेत. स्वप्नील मांढरे फौजी, आणि एका फौजीला माहिती आहे क्रिकेटच्या मैदानावर देखील आपल्याला लढावं लागतं. शत्रूशी सीमेवरती 2 हात करत असताना ज्या पद्धतीने संघर्ष करावा लागतो, मृत्यूशी 2 हात करावे लागतात, तिथं मात्र समोरच्या प्रतिस्पर्धी संघावरती हल्ला चढवायचा. आपल्या संघासाठी महत्वपूर्ण योगदान देत असताना स्वप्नील मांढरे जबरदस्त. निलेश मानेंच्या हातामध्ये चेंडू सोपवलाय. गौरव पोळ आहे, गौरव पोळ देखील एक चांगला दर्जेदार खेळाडू म्हणून ओळखला जातो धोम संघासाठी. सीमेवरती लढणारे जवान आपण पाहतो, क्रिकेटवरचं प्रेम देखील त्यांचं कमी होत नसतं. या दरम्यान समोरच्या बाजूला खेळायला फटका, डीप मध्ये खेळाडू तैनात आहे. थोडीशी मिसफील्ड, फंबल, निष्ठून चालला चेंडू, जाईल सीमा पार, मिळेल गौरवला चौकार. अगदी स्वप्नील नंतर गौरवने हल्ला चढवलाय. सीमेवरच्या जवानांची आपण चर्चा करतोय, यामध्ये मग बोपेगाव संघातील दीपक शिंदे यांना कसं विसरून चालेल. दीपक शिंदे अगदी आज रजा संपणार होती, अगदी आज त्यांना परतायचं होतं, परंतु आज जसं कळलं की आपल्या गावचा संघ चिंदवली येथे स्पर्धा खेळण्यासाठी जातोय, हा खेळाडू सज्ज झाला. मलाही खेळायचं आहे, कारण सीमेवरती मी लढतोय वर्षभर, परंतु आज माझ्या गावासाठी लढायचं आहे. आणि ती लढाई दाखवण्यासाठी सीमेवरचे जवान जेव्हा जेव्हा क्रिकेटच्या मैदानावर वर्चस्व गाजवतात ना, तेव्हा अगदी अभिमानाने छाती भरून येते. यावेळी अलॉंग द कार्पेट खेळायला फटका, डीपमध्ये तैनात क्षेत्ररक्षक बिझी आहे, व्यस्त पुन्हा एकदा. यावेळी सिंगल अवघी प्राप्त होईल. दीपक शिंदे असतील, स्वप्नील मांढरे असतील, अगदी आज आपण पाहतोय आपले कर्तव्यदक्ष अधिकारी सन्माननीय जाधव साहेब मॅचसाठी उपस्थित आहेत, सन्माननीय बल्लाळ साहेब उपस्थित आहेत. हे सर्व देशासाठी कर्तव्य बजावणारे जे महत्त्वपूर्ण व्यक्तिमत्व आहेत ना, त्यांच्या संघर्षाला खरं तर सलाम आहे. कारण त्यांची ही जी लढाई आहे, त्यांचा जो संघर्ष आहे, तो आपल्याला नेहमीच प्रेरणा देत असतो. यावेळी स्वप्नील मांढरेच्या माध्यमातून मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न हवेमध्ये आहे, नो मॅन्स लँड मध्ये विसावेल. पाठलाग केला जातो 2 क्षेत्ररक्षकांच्या मधोमध. भिकुशेट यादव थांबवण्याचा प्रयत्न करतील. या दरम्यान 2 धावा पूर्ण, थोडीशी फेकी खराब, परंतु थांबवली जाईल. बॅकअप दिला जातोय, 2 धावांवरच थांबावं लागेल. धावफलक वेगानं पुढे पळालाय. नक्कीच जेव्हा दाद्या आणि तेजस बाद झाले, नक्कीच असं वाटलं होतं की आता धावा करणार कोण, परंतु सांगितलंय स्वप्नीलने, मैं हूं ना, मैं कर सकता हूं.
मुझे आदत है मुश्किलों से लढणे की. संकटांशी दोन हात करण्याची मला सवय आहे आणि ती सवय मला अंगीकारणी बाळगलेली असताना क्रिकेटच्या मैदानावर देखील मी आज माझ्या गावासाठी लढू शकतो, संघर्ष करू शकतो, संघासाठी योगदान देऊ शकतो हे सांगतोय हा खेळाडू. निलेश माने यांच्या माध्यमातून बदल केला जातोय क्षेत्ररक्षणामध्ये. हे क्षेत्ररक्षणातील फेरबदल नशिबामध्ये बदल करतील का हे मात्र पाहायचंय, परंतु नशिबावरती विसंबून न राहता तुम्हाला तुमच्या कार्यक्षमतेवरती विश्वास ठेवावा लागेल. अचूक टप्पा अचूक दिशा पकडावी लागेल. क्षेत्ररक्षणाला साजेशी गोलंदाजी करावी लागेल तर आणि तरच हा धावांचा वेग थोपवला जाऊ शकतो. यावेळी परंतु हाफ ट्रॅकर अगदी पुन्हा एकदा शफल झाले. अक्रॉस द बॅट खेळला फटका बॅकवर्ड स्क्वेअर रिजन, वन बाउन्स सीमारेषे पार, मोठी रिजन त्या दिशेमध्ये, परंतु तयार स्वप्नील मांढरे जबरदस्त फलंदाजी यार, अप्रतिम अप्रतिम फटकेबाजी केली. अगदी संघाची गरज ओळखत असताना 6 चेंडूच्या पाठीमागं 3 चौकार एका षटकारासह 21 धावांवरती कार्यरत आहे हा खेळाडू. काय फटकेबाजी केली आहे, जबरदस्त. अर्थातच क्रिकेट हा एक सांघिक खेळ. या खेळामध्ये तुम्हाला एका खेळाडूवर अवलंबून राहून चालत नाही. इथं तुमच्याकडे 11च्या 11 शिलेदारांची भूमिका महत्वाची असते आणि ती भूमिका बजावली आहे. अगदी ज्या पद्धतीने पुनरागमन करून दिलं होतं निलेश भैया यांनी, तदनंतर मात्र इथं स्वप्नील यांनी जो हल्ला चढवला आहे, आक्रमण केलंय, काउंटर अटॅक, थोडीशी युनिक स्ट्रॅटेजी आता पाहायला मिळते. खोलवडपदा चेंडू खोदून काढला. अगदी मिनी हेलिकॉप्टर डिपमध्ये खेळाडू तैनात, सिंगलचा प्रयत्न, दुसरीसाठी गौरव माघारी येत असताना सक्सेसफुली 2 धावा घेतल्या जातील. अप्रतिम रनिंग बिटवीन द विकेट. अगदी क्षेत्ररक्षकांवर अतिरिक्त दबाव टाकला जातो, तो दबाव तिथं पाहायला मिळतोय. धावांचा डोंगर उभारला गेला. आजच्या दिवसातील उच्चांकी धावसंख्या नक्कीच म्हणावी लागेल. 4 षटकांच्या लढतीमध्ये 47 धावा धावफलकावरती लागतात. अखेरचा एक चेंडूवरती अर्धशतकाची वेस ओलांडली जाणार का? स्वप्नीलची फलंदाजी महत्वाची ठरली आहे. 23 वरती कार्यरत आहे. एक छोटीशी मीटिंग जरूर झाली आहे मध्ये, त्या मीटिंग नंतर निर्णय काय येईल हे पाहायचं आहे. मोठा फटका येणार की निलेश माने जे आपल्या पुनरागमनासाठी ओळखले जातात, जो महत्वपूर्ण इव्हेंट मुवमेंट्स मध्ये कमबॅक साठी ओळखला जातो, यावेळी मात्र फटका लाजवाब जोरदार प्रहार निष्ठून जाईल. यावेळेला हँड हँडसम बिगर अँड बेटर सीमा पार डावाची सांगता करणारा महत्वपूर्ण षटकार. त्रेपन्न धावा धावफलकावरती लागतात. विजयासाठी 24 चेंडू 54ची आवश्यकता. अगदी आपण राहुल सर म्हटलं होतं आजच्या दिवसात लो स्कोरिंग मॅचेस आपण पाहिल्यात, परंतु या मॅचकडे लक्ष ठेवा. ही मॅच जबरदस्त होणार आहे, कारण या मॅचमध्ये 2 तुल्यबळ संघ लढत आहेत. 54 धावा करायच्या आहेत, मोठी धावसंख्या आहे, परंतु क्रिकेट हा एक अनिश्चिततेचा खेळ आहे. इट इज अ ग्रेट गेम ऑफ अनसर्टन्टी. इथं एकच गोष्ट निश्चित, कोणतीच गोष्ट निश्चित नाही आहे आणि हे दाखवून देण्याची क्षमता आहे बावधन संघामध्ये देखील. फलंदाजीची फळी याही संघाकडे मजबूत आहे. कृष्णा असतील, रॉबिन सर असतील, निलेश भैया असतील, तगडी स्टारकास्ट आहे. दुसरीकडे सोमनाथ मांढरेसारखा अनुभवी कसलेला गोलंदाज धोम संघाकडे. सुशांत शिंदे हा देखील आपल्या अष्टपैलू दर्जेदार खेळीसाठी ओळखला जातो. शून्यावरती बाद झालाय, परंतु तो शून्य भरून कसा काढायचा, त्याची भरपाई कशी करायची हे दाद्याला माहिती आहे आणि त्यामुळे नक्कीच मजा येणार आहे मॅचमध्ये. हाय स्कोरिंग बॅटल, हाय व्होल्टेज ड्रामा आपण अनुभवणार आहोत.
जबरदस्त मॅच. 24 चेंडू 54 धावांचं लक्ष्य. मैदानाच्या आतमध्ये धोमता संघ दाखल झाला एका लाईनअप मध्ये. तदनंतर सलामीची जोडी देखील निलेश भैया भोसले स्वतः खांद्यावरती जबाबदारी घेतली आहे. सोबतीला आहे संतोष. संतोष कचरे बेसबॉलचा खेळाडू, अगदी बेसबॉलमध्ये नावलौकिक कमावलेला खेळाडू. नॅशनल इंटरनॅशनल लेवलवरती भारतीय संघाचं देखील त्याने नावलौकिक गाजवलेला आहे. बावधनगावचं नाव सातासमुद्रा पार पोहोचवला आहे असा संतोष कचरे क्रिकेटमध्ये देखील एक आयकॉन म्हणून ओळखला जातो. आणि दुसरीकडे निलेश भैया भोसले यांची गोलंदाजी तर आपण पाहिली, परंतु क्षमता आहे मोठे फटके खेळण्याची देखील. मागे स्टारकास्ट तगडी आहे, रॉबिन सर देखील आहेत पाठीशी. निलेश माने असतील, कृष्णा नावडकर सारखा अष्टपैलू धुरंधर असेल. जर समर्थ संघ धावा करू शकतो तर आम्हीही करू शकतो, हे तुम्हाला उराशी बाळगावं लागेल आणि त्या पद्धतीनेच खेळ करावा लागेल. गोलंदाजी आक्रमणात जर आपण पाहिलं ना तर धोम संघाकडून सोमनाथ मांढरे, सुशांत शिंदे यांच्याकडे लक्ष असणार आहे. कारण कशा पद्धतीने त्यांचा खेळ टॅकल केला जाईल ना त्यावरती बरंचसं चित्र या सामन्यात स्पष्ट होणार आहे. अगदी तेजस शिंदे यष्टीरक्षकाच्या भूमिकेत आपल्याला वारंवार ओपनच्या क्रिकेटमध्ये देखील पाहायला मिळतात. तर बाउंड्री रायडरच्या भूमिकेत पाहायला मिळतील सुशांत शिंदे, स्वप्नील मांढरे. चोपन्न धावांचं लक्ष्याचा पाठलाग करत असताना अगदी प्रेक्षक वर्ग देखील सज्ज आहे. अगदी अनेक दिग्गज या स्पर्धेसाठी उपस्थित आहेत. अगदी सन्माननीय आदरणीय जाधव साहेब असतील, बल्लाळ साहेब असतील, आमचे गुरुवर्य अनिकेत कामटे सर यांचं देखील लक्ष या मॅचकडे. अगदी मैत्रीपूर्ण लढत मैदानाच्या आतमध्ये होत असली तरी संघर्ष मोठा आहे, संघर्षाला पर्याय नाही आहे. आणि संघर्ष जर तुम्ही मनापासून केला ना तरी यशाला देखील पर्याय नाही आहे. पहिला चेंडू संतोष कचरे करण्यासाठी सामना सज्ज, तर सोमनाथ मांढरे आपल्या गोलंदाजीचे कलागुण कौशल्य दाखवण्यासाठी सज्ज. 24 चेंडू 54ची गरज. पहिला चेंडू रिवर्स अटेम्प्ट. अगदी अगर आप कर सकते हो तो हम भी कर सकते हैं, हम भी किसी से एक कम नहीं. अगदी तेजस यांनी ज्या पद्धतीने फटका लगावला, चौकार ठोकला होता, त्याच पद्धतीने स्वाग के साथ सोमनाथ का स्वागत किया है. जबरदस्त टोला लगावला, रिवर्स अटेम्प्ट सक्सेसफुल अलॉंग द कार्पेट. चौकार लगावलाय. शून्याकडून 4 कडे वाटचाल. 54 धावांचा पाठलाग करत असताना ज्या पद्धतीची सुरुवात अपेक्षित आहे बावधन संघाला, अगदी साजेशी सुरुवात दिलेली आहे आणि सांगितलंय की ही मॅच जबरदस्त होणार आहे. मॅच इज ऑन. अगदी नेल बायटिंग मॅच होणार आहे यात तरी मात्र शंका नाही. हाय व्होल्टेज ड्रामा मैदानाच्या आतमध्ये मैत्रीपूर्ण संघर्ष पाहायला मिळणार आहे. सुरुवात तर दमदार झाली आहे, परंतु सोमनाथ कशा पद्धतीने पुनरागमन करेल याकडे देखील नजरा असतील. संतोष कचरे एक अष्टपैलू खेळाडू म्हणून ओळखला जातो. बेसबॉलचा देखील एक जबरदस्त प्लेअर म्हणून पाहिलं जातं या खेळाडूकडे. यावेळी मात्र चेंडामध्ये लटकलाय. डाऊन द बॉल फिल्डर येतो, विकेटचं पतन. संतोष बॅक टू टेक आउट. तंबूच्या आश्रयाला परतेल माघारी. कव्हरच्या डोक्यावरून लॉफ्ट करण्याचा प्रयत्न होता, तो प्रयत्न मात्र फसला आणि फलंदाज जाळ्यात अडकला. जबरदस्त सुरुवात. अगदी एक तेरी तो एक मेरी चित तेरी तो पट्ट मेरी असं काहीच चित्र नक्कीच पाहायला मिळणार आहे. रोलर कोस्टर राईड असणार आहे मैदानाच्या आतमध्ये. बावधन संघ आपला अतिरिक्त खेळाडू कृपया पाठवा. खेळाडूंची नावं आमच्यापर्यंत पोहोचवा. आकाश मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. डीपमध्ये तैनात असताना आकाशनं चांगलं क्षेत्ररक्षण केलंय मैदानाच्या आतमध्ये, परंतु फलंदाजीसाठी आता 3ऱ्या क्रमांकावर प्रमोट केलं गेलंय. आकाशला पहिल्या चेंडूवर चौकार आला. तदनंतर मी म्हटलं होतं सोमनाथ मांढरे आपल्या पुनरागमनासाठी ओळखला जातो. गोलंदाजीचं कौशल्य भरपूर आहे या खेळाडूकडे. अनुभवाची शिदोरी बरीचशी गाठीशी आहे आणि ते अनुभवाची शिदोरी इथं पणाला लावली जाते. दुसऱ्या चेंडूवरती मोठी विकेट मिळवली आहे.
यावेळी फुलटॉस अगदी फॉलोथ्रूमध्ये सुंदर क्षेत्ररक्षण, परंतु सिंगल मात्र थांबवता येणार नाहीये. नक्कीच काही धावा वाचवल्यात आपल्या संघासाठी. एक सिंगल प्राप्त झालेले आहे. या सिंगल बरोबरच निलेश भैया भोसले यांच्याकडे आता नजर असतील. षटक हाताळत असताना काय गोलंदाजी केली निलेश यांनी. अवघ्या 2 धावा केल्या होत्या आपल्या षटकात खर्च. तदनंतर आता मात्र संधी आहे मोठे फटके खेळण्याची, संघासाठी योगदान देण्यासाठी पुन्हा एकदा सज्ज. यावेळी मात्र वेल लेफ्ट, इट इज अ नो बॉल. फ्रंट फुट आहे अर्थातच बोनस निलेश भैया यांच्यासाठी. उघडा डोळे पहा नीट मित्रांनो, पुढचा चेंडू असणार आहे सुपर डुपर फ्री हिट. फ्री हिट वरती आक्रमण चढवलं जाणार का हे पाहायचं आहे. फ्रंट फुट नो बॉल अतिरिक्त करण्याच्या प्रयत्नामध्ये सोमनाथ यांच्या माध्यमातून हाताळला गेलाय. फ्री हिट आहे. यावेळी मात्र अगदी निष्ठून चाललाय चेंडू. बॅकवर्ड रिजन मध्ये थांबतोय, निसर्गाचा अडथळा. इथं मात्र फलंदाजासाठी कर्दनका ठरतोय, मित्र बनतोय क्षेत्ररक्षकांसाठी. या चेंडूच्या पाठीमागे नक्कीच आपण धावा पाहणार आहोत. पंच सांगतील 2 धावा मिळतील. फ्री हिट वरती बॅटची कडा घेतली. अगदी निसर्गाची मदत नक्कीच मिळाली धोम संघाला. फॉर्च्यून फेवर्स द ब्रेव असं म्हणतात. जेव्हा जेव्हा एखादा योद्धा मैदानाच्या आतमध्ये लढत असतो ना, तो जर जिद्दीनं चिकाडीनं अगदी मनापासून लढाई करत असेल तर नक्कीच निसर्ग देखील त्याची सोबत करतो, नशीब देखील त्याची साथ देतं. तसंच काहीसं चित्र इथं मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतंय का? नक्कीच मिळतंय. अगदी 54 धावांचा पाठलाग करत असताना चौकारानं सुरुवात झाली. तदनंतर मात्र धावफलकाला कुठेतरी गती थांबलेली आहे. 7 वरती धावफलक थांबलाय. 3 चेंडूचा खेळ आतापर्यंत झालाय. यावेळी पुन्हा एकदा वेल्ले टॉप साइड ऑफ स्टंप, वाईड बॉल आहे. अवांतर धाव होईल प्राप्त. अवांतर धावांची गरज, अर्थातच बावधन संघ आत्ता म्हणेल रन्स. चार चेंडू झाले. 4 चेंडू. यस सर. 9 धावा. यस वाईड आहे आत्ताचा. आडा बटन मारला फटका गॅप मध्ये अगदी कव्हर्सच्या मधोमध बॅग भेदलाय. 2 क्षेत्ररक्षकांची ददी बेरेत निलेश भैया भोसले यांचा क्लासिकल हिट चौकार. या चौकाराची गरज होती या पारच्या या मॅच मध्ये. 13 धावा धावफलकावरती दाखल आहेत. 5 चेंडूंचा खेळ होतो. अगदी पहिल्या चेंडूवर चौकार, तदनंतर विकेट, तदनंतर एक सिंगल आणि नो बॉल हाताळला गेला, तदनंतर डबल धावा. फ्री हिट वरती पुन्हा एकदा एक वाईड पाहिला आपण आणि आता मात्र चौकार लगावलाय निलेश भैया भोसले यांनी. 5 चेंडूंचा खेळ झालाय. 13 धावा धावफलकावरती निर्णायक क्षण मॅच मध्ये. यावेळी मात्र वाईड बॉल आहे, परंतु काय रोखलाय हा चेंडू. क्लोज किपिंग करत असताना तेजस शिंदे जबरदस्त त्या बॉल थांबवला. अवांतर धाव मात्र रोखावी लागेल. 14 धावा आल्यात. अगदी काहीशी समांतर सुरुवात. पहिल्या षटकात जर पहिल्या डावात आपण पाहिलं 15 धावा आल्या होत्या. एक विकेट तिथं मात्र गमावलेली नव्हती. बिनबाद 15 आल्या होत्या. या षटकात मात्र आतापर्यंत एक विकेट आले, जरूर 14 धावा कुठल्या देखील गेल्यात. यावेळी हलक्या हाताने टॅप केलाय. कव्हर पॉईंटच्या दिशेने डीपमध्ये खेळाडू तैनात आहे. 30 यार्ड सर्कलच्या आतमध्ये थांबवला जाईल. चेंडू सिंगल बरोबरच षटकाची सांगता. पहिल्या षटकाखेरीस 15 धावा धावफलकावरती. आता मात्र 18 चेंडू प्रतिषटक 13च्या सरासरीनं 39 धावांची आहे आवश्यकता. मीटिंग केली जाते, चर्चा केली जाईल. चर्चेतून उत्तर काय असणार आहे, चेंडू सोपवला कोणाकडे जाईल हे मात्र पाहायचं आहे. कारण निर्णायक क्षण आहेत मॅच मधली, क्रुशियल मुवमेंट्स, आणि या क्रुशियल मुवमेंट्स मध्ये महत्वाच्या खेळाडूच्या हातात चेंडू सोपवणं गरजेचं आहे. अर्थातच सम डिस्कशन्स आर ऑलवेज बेटर दॅन लेट ॲडजस्टमेंट्स असं म्हटलं जातं. अगदी एखादी गोष्ट घडून गेल्यानंतर त्यावरती विचार विनिमय करण्यापेक्षा योग्य वेळी योग्य निर्णय घेऊन त्याची अंमलबजावणी करणं गरजेचं असतं. त्यातूनच तुम्हाला योग्य दिशा सापडते, विजयाचा मार्ग सापडतो. तो मार्ग शोधण्याच्या प्रयत्नामध्ये गोलंदाजीसाठी मात्र येतोय तेजस शिंदे. तेजस शिंदे यांना आपण सातत्याने गोलंदाजी करताना पाहत नाही, परंतु जेव्हा गावाला गरज आहे ना, गावच्या नावासाठी, संघासाठी जेव्हा गरज आहे, तेव्हा हा खेळाडू चेंडू हातामध्ये घेऊन सज्ज आहे गोलंदाजी करण्यासाठी. तेजस शिंदे आणि सुशांत शिंदे ही जोडी जबरदस्त म्हणून पुढे आलेली आहे. यानंतरची मॅच असेल दुसऱ्या फेरीतील महत्वाची मॅच. बामनोली विपक्ष
चिंदवली, श्री नवलाई देवी 11 चिंदवली विपक्ष श्री काळभैरवनाथ यंगस्टर 11 बामनोली. टॉससाठी दोन्ही कर्णधारांनी प्लीज या, आपण महत्वपूर्ण मॅचचा क्रुशियल टॉस करणार आहोत. श्री काळभैरवनाथ यंगस्टर्स बामनोली विपक्ष श्री नवलाई देवी 11 चिंदवली. सन्माननीय आदरणीय कामटे सर यांच्या माध्यमातून हा टॉस केला जाईल. महत्वपूर्ण टॉस. समोर असतील दोन कॅप्टन, एका बाजूला जगन्नाथ नाना आहेत तर दुसरीकडे कल्पेश, बामनोली विपक्ष चिंदवली. कल्पेश सर पलीकडच्या बाजूला या प्लीज. थोडेसे कॅमेरा समोर आपण अगदी टॉस करतो. आपली कॅमेरा टीम सज्ज, युट्यूब टीम सज्ज. अनिकेत कामटे सर यांच्या शुभ हस्ते होईल हा क्रुशियल मॅचचा टॉस. या दरम्यान चांगला चेंडू हाताळला जातोय. मैदानाच्या आतमध्ये डॉट बॉल आलाय तेजसच्या माध्यमातून. तेजस आणि निलेश यांच्यामधली लढत महत्वपूर्ण असणार आहे. नाणेफेकीचा क्रुशियल कौल. टॉस अगदी जिंकलाय बामनोली संघ. निर्णय लगेच कळवा प्लीज. या दरम्यान मात्र एक खराब चेंडू म्हणावा लागेल. उजव्या यष्टीच्या बाहेरच्या बाजूला हाताळला जातोय. अवांतर धावा तुम्हाला रोखाव्या लागतील, कारण जितक्या अवांतर धावा जास्त तितके चेंडू जास्त हाताळावे लागतात. आणि जास्त चेंडू म्हटलं की समोरच्या संघाला जिथं 24 चेंडू मध्ये 54ची गरज आहे ना, तिथं ते चेंडू एक्स्ट्रा मिळतात. ते एक्स्ट्रा चेंडू कमाल करू शकतात. यावेळी मात्र आडावटने खेळण्याचा प्रयत्न. अपील उचलली आहे, जोरदार अपील दादाच्या माध्यमातून, परंतु त्यामध्ये उत्साह आहे, आत्मविश्वास जाणवत नाही आहे. फेटाळून लावली जाईल. पंच स्थिर आहेत. या चेंडूच्या पाठीमागे डॉट बॉल येतोय. आखूड टप्प्याचा चेंडू होता. हाफ ट्रॅकर अगदी 4 ते 6 मीटरची लेंथ उजव्या यष्टीच्या बाहेरच्या बाजूला 5व्या ते 6व्या स्टंपची लाईन टार्गेट केली जाते सातत्यानं. तेजस यांच्या माध्यमातून त्या प्रयत्नात नक्कीच यश आलंय. यावेळी मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. स्ट्रोक एक्झिक्यूट केलाय. जबरदस्त हिट. निलेश भैया भोसले यांचा तगडा सुपर हिट ब्लॉकबस्टर षटकार. गरज आहे संघाला, आणि संघाला गरज असताना डिमांड अँड सप्लाय, मागणी तसा पुरवठा केला जातोय निलेशच्या माध्यमातून. अगदी जबरदस्त. मॅच इज ऑन. ही मॅच रंगतदार होणार यात मात्र शंका नाही आहे. 22 धावा धावफलकावरती आहेत. 15 चेंडू अजूनही 32ची गरज. मॅच मध्ये काहीही घडू शकतं. आणखी एकदा आखूड टप्प्याचा चेंडू उजव्या यष्टीच्या बाहेरच्या बाजूला. गेले 3 दिवस आपण सातत्याने पाहतोय ही जी लेंथ आहे ना, 6 ते 8 मीटरची लेंथ, कुठेतरी 4 ते 8 मीटरच्या मधोमध जी लेंथ आहे बाहेरच्या बाजूला, जेव्हा जेव्हा चेंडू हाताळला गेलाय तेव्हा तेव्हा किती चांगला दर्जेदार फलंदाज असला ना, तो त्रस्त झालाय. आणि इथं तेच चित्र पाहायला मिळतंय मागील 2 चेंडूच्या पाठीमागं. यावेळी मात्र वाईड बॉल. यावेळी मात्र तयार होते भैया, परंतु फटका फसलाय. फिल्डर आहे तैनात डीप स्क्वेअर लेग रिजन मध्ये. मोठी विकेट आली आहे. निलेश भैया भोसले यांना आपल्या जाळ्यामध्ये अडकवलाय. अगदी गतीमध्ये परिवर्तन केलं. आखूड टप्प्याचा देखील हाही चेंडू होता, परंतु यावेळी स्ट्रोक एक्झिक्यूट करताना मात्र यश येत नाही. मोठी विकेट येते. या विकेट नंतर कुठेतरी धावगतीला ब्रेक लागतोय का? नक्कीच लागतोय. अगदी 11 चेंडूचा खेळ झाला आतापर्यंत. 2 गडी बाद 23 धावा धावफलकावरती आहेत. 13 चेंडूचा खेळ अजूनही बाकी असताना रॉकी मैदानाच्या आतमध्ये उतरतोय. 31 धावांची आवश्यकता आहे विजयासाठी. तेवीस धावा धावफलकावरती आहेत विजयासाठी. 13 बॉल 31ची गरज आहे अजूनही. तेजस शिंदे यांच्या माध्यमातून षटकार खाल्ल्यानंतर देखील पुनरागमन केलं गेलंय. 2 वाईड आणि 1 षटकाराच्या सोबत 8 धावा आतापर्यंत खर्च झाल्यात या षटकात. रॉकी मैदानाच्या आतमध्ये जर्सी क्रमांक 07. फिनिशिंग टच दिला जाईल का रॉकी यांच्या माध्यमातून हे पाहायचं आहे. आणखी एक हाफ ट्रॅकर. आखूड टप्प्याचा चेंडू आउटसाइड द ऑफ स्टंप जबरदस्तरित्या हाताळला जातोय तेजस शिंदे यांच्या माध्यमातून. हा निर्धाव स्वरूपाचा चेंडू या डॉट बरोबरच होते. एका यशस्वी षटकाची सांगता.
23 धावा, 2 षटका अखेरीस धावफलकावरती. आणि आता मात्र अगदी ट्रम्प कार्ड प्रमाणे जो खेळाडू धोम संघाच्या कामी आलाय, अर्थात ज्या खेळाडूनं संपूर्ण सामन्याचं चित्र पालटलं पहिल्या इनिंग्स मध्ये, अगदी आउट ऑफ द सिलेबस क्वेश्चन सारखा भावनन संघासमोर उभा राहिला. अर्थात सीमेवरती लढणारा जवान, लढवय्या, लढायचं कसं हे यांना शिकवायची गरज नाही, यांच्या रक्तातच लढणं असतं. स्वप्नील मांढरे गोलंदाजीसाठी सज्ज. इथं मात्र खराब सुरुवात, चांगल्या पद्धतीने चेंडू पकडलाय जरूर तेजस यांनी, परंतु अवांतर धाव देऊन जाईल. त्याचबरोबर 1 फॉर दी ओव्हरचा देखील आहे इशारा. 24 धावा धावफलकावरती होतील दाखल या वाईड बरोबरच. 12 चेंडू 30चं समीकरण. बामनोली संघ निर्णय त्वरित कळवा. यावेळी मात्र पुन्हा एकदा खराब थोडस चेंडू म्हणावा लागेल. यष्टीरक्षकाला देखील बीट केलाय, निष्ठून जाईल सीमा पार. वाईड +4, 5 धावा बोनसच्या रूपात. अगदी एकही चेंडू हाताला गेलेला नाही आणि षटकार आलाय जवळजवळ. 6 धावा आल्या आहेत आतापर्यंत. बामनोली संघाने नाणेफेकीचा कौल जिंकला, घेतलाय प्रथम गोलंदाजीचा निर्णय. या दरम्यान स्वप्नीलच्या माध्यमातून काय घडतंय मैदानाच्या आतमध्ये. समीकरण पुन्हा बदलतंय. 12 चेंडू 31 समीकरण आता 12 चेंडू 25 वर आलंय. या 2 चेंडूंनी पूर्ण गणित बदलली आहेत. अगदी टीम मिटिंग करायला भाग पाडलंय कर्णधारा उपकर्णधाराला स्वप्नीलच्या या 2 चेंडूंनी. परंतु लढायचं कसं हे सीमेवरच्या जवानाला शिकवावं लागत नाही. तसं क्रिकेटच्या मैदानावर देखील पुनरागमन करणं त्यांना माहिती आहे. शत्रू जेव्हा वरचढ ठरतो त्यावेळेस काउंटर अटॅक कसा करायचा हे माहिती आहे या खेळाडूला, आणि तो काउंटर अटॅक करण्याचा प्रयत्न असेल आता स्वप्नीलच्या माध्यमातून. एकही चेंडू हाताळला गेलेला नाहीये लिगली या षटकामध्ये. 12 चेंडू 25चं समीकरण बनलेलं आहे. बॅटची टॉपेज आणि बॅकवर्ड रिजन मध्ये पकडला कॅच. आकाश बॅक टू डग आउट. विकेट येते, महत्वाची विकेट. अगदी या चेंडूच्या पाठीमाग हा देखील एक आखूड टप्प्याचा हाफ ट्रॅकर होता. हाफ ट्रॅकरचा खरपूस समाचार मात्र घेता आलेला नाहीये. आकाश बॅक टू डग आउट. आकाशची जागा भरून काढण्यासाठी कोण येणार याकडे मात्र लक्ष असेल, कारण निर्णायक क्षणांमध्ये महत्वपूर्ण अर्थातच अनुभवाची शिदोरी आहे माझ्या गाठीशी. मी सदैव माझ्या संघाच्या पाठीशी हे सांगणारा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये दाखल होता. डावखुर हाताचा अष्टपैलू धडाकेबाज रॉबिन अर्थात युवराज शिंदे सर. युवराज शिंदे यांच्या खांद्यावरती भरपूर मदार असणार आहे या मॅच मध्ये. 11 चेंडू 25चं समीकरण आहे. प्रत्येक षटकामध्ये गणित बदलतात, गणित आखली जातात, स्ट्रॅटेजी बदलते. प्रत्येक विकेट नंतर हृदयाचे ठोके वाढतात. प्रत्येक षटकार खेळाडूंचं हृदयाचे ठोके असंतुलित करतोय. रॉबिन शिंदे यांच्याकडे नजरा असतील. यावेळी आडावाटणे खेळण्याचा प्रयत्न. अगदी 38 सर्कलच्या आतमध्ये कोणताही क्षेत्ररक्षक नाही आहे. धावसाठी नक्कीच धावाधाव केली जाते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. रॉबिन सर रनआउटची संधी. ब्रिलियंट मुवमेंट ऑन द फील्ड. रॉबिन शिंदे युवराज यांना परतावं लागतंय माघारी. जबरदस्त थ्रो गौरव पोळे यांच्या माध्यमातून महत्वाची विकेट आलेली. अगदी दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न, परंतु ज्या पद्धतीने चित्त्याच्या चपळाईने खेळाडू चेंडूच्या दिशेने धावला, अगदी आदर केला आणि अगदी वाऱ्याच्या वेगाने फेकून दिला. थेट उडवली मधली यष्टी. दांडी गोल आणि धावचीच्या स्वरूपात रॉबिन शिंदे बाद. इक्वेशन पुन्हा एकदा बदलत आहे. 10 चेंडू 24 ची गरज. गणित बदलतायत, गणित बिघडतायत. प्रत्येक क्षण महत्वाचा. दोन विरुद्ध बावधन तगडी लढत मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. जबरदस्त मॅच आपल्या भेटीला आलेली आहे. आजच्या दिवसात 3ऱ्या दिवसामध्ये कृष्णा नावाडकर मैदानाच्या आतमध्ये दाखल.
श्री नवलाई देवी चषक चिंदवली पांचाळ क्रिकेट क्लब पाचवड यांच्या माध्यमातून तब्बल 31,000 रुपयांचं पारितोषिक. पांचाळ म्हटलं ना की आठवते ती 90च्या 2000च्या दशकातली दर्जेदार टीम, संपूर्ण महाराष्ट्रभर ज्यांनी वर्चस्व गाजवलंय, अगदी कारखाना परिसरातील क्रिकेट ज्यांनी पुढे आणलं, अशी टीम म्हणजेच पांचाळ क्रिकेट क्लब पाचवड. आणि त्या टीमच्या माध्यमातून 31,000 रुपयांचं पारितोषिक दिलं गेलंय. 10 चेंडू 24ची गरज. अगदी तगडी स्टारकास्ट दोन्ही संघांकडे, काही घडू शकतं मॅच मध्ये. दोन मोठे फटके समीकरण बदलू शकतात. डावखोऱ्याचा जो आणखी एक फलंदाज आलाय मैदानाच्या आतमध्ये. स्वप्नील मांढरे यांची रणनीती काय असेल कृष्णासमोर. इथं मात्र आपटला हा चेंडू, आदळलाय जवळजवळ, परंतु हा मात्र येईल नो बॉल. कारण अगदी हा पंचांचा निर्णय अंतिम असेल. आपण पंचांच्या निर्णयाचा अंतिम निर्णयाचा सन्मान करायचा आहे. ऑनफिल्ड कॉल इज द लास्ट कॉल. अगदी पहिला चेंडू आपण पाहिला होता, वाईड आणि 1 पर ओव्हर दिला होता. नो बॉल आहे. येस, डेफिनेटली इट इज अ नो बॉल. हा दुसरा बाउन्सर ओव्हर मधला, पहिला देखील वाईड. अगदी तेजस शिंदे यांची खिलाडी वृत्ती पाहायला मिळते. ते स्वतः सांगतायत हा नो बॉल आहे, हा नो बॉल आहे. तेजस शिंदे सर स्वतः सांगतील. नक्कीच एक दर्जेदार खेळाडूची निशाणी असते. कोणत्याही परिस्थितीमध्ये खेळाला गालबोट लागणार नाही याची काळजी मोठे खेळाडू नेहमी घेत असतात आणि तीच कामगिरी तर तेजस यांच्या माध्यमातून केली जाते. नक्कीच हा दुसरा बाउन्सरचा अटेम्प्ट आणि नो घोषित केला जातोय. एकतीस वरती धावफलक पोहोचलाय. समीकरण प्रत्येक चेंडूनंतर पाव हृदयाचे ठोके वाढतायत. अतिशय तणावपूर्ण वातावरण मैदानाच्या आतमध्ये निर्माण झालंय, कारण मॅच महत्वाची आहे. 2 चेंडूचा खेळ झालाय, 4 चेंडूचा खेळ या षटकात बाकी. 10 चेंडू 23ची गरज आहे. फ्री हिट असेल हा चेंडू. यावेळी मात्र जबरदस्तीरित्या एक्झिक्यूट केला हा बॉल, जबरदस्त हाताळलाय हा चेंडू. स्वप्नील मांढरे शरीरावरती टार्गेट केलंय. कोणत्याही प्रकारे रूम क्रिएट करू दिलं जात नाहीये कृष्णा यांना, आणि हा चेंडू थांबवलाय. डॉट बॉल आलाय. महत्वपूर्ण क्रुशियल मुवमेंट मध्ये प्रत्येक निर्धाव स्वरूपाच्या चेंडूला सोन्याची किंमत प्राप्त आहे. एव्हरी डॉट बॉल इज लाईक गोल्ड हिअर. आणि प्रत्येक मुवमेंट एका मोठ्या इव्हेंट प्रमाणे घडतीये. चला स्पीडअप घ्या, आपल्याकडे वेळ कमी आहे. भरपूर वेळ या सामन्यामध्ये घेतला जातोय. 24 चेंडूंचा खेळ आणि त्यासाठी निर्धारित वेळ आपल्याला दिली जाते. 9 चेंडू 23ची गरज असताना थोडंसं स्पीडअप घ्या, सहकार्य करा. यावेळी पुन्हा एकदा आखूड टप्प्याचा चेंडू आदळला जातोय. पुल करण्याचा प्रयत्न आहे, परंतु सक्सेसफुल होत नाहीये. शॉर्ट वरती मात्र कनेक्शन आपल्याला पाहायला मिळत नाहीये. अगदी 31 धावा धावफलकावरती. 8 चेंडू 23ची गरज. क्षेत्ररक्षणामध्ये पुन्हा एकदा फेरबदल केला जातोय. पुन्हा एकदा जबरदस्तरित्या वेगवान पद्धतीने हाताळलेला चेंडू. स्ट्रोक एक्झिक्यूट केल्याचा प्रयत्न आहे, परंतु होत नाहीये. संपर्क होत नाहीये बॅट आणि बॉलमध्ये. 7 चेंडू 23 वरती समीकरण. ज्या पद्धतीने खराब सुरुवात झाली, खरं तर स्वप्नीलच्या माध्यमातून पहिल्याच चेंडूवरच्या पाठीमागे एकही चेंडू न हाताळता 6 धावा खर्च केल्या होत्या. त्यानंतर मात्र संधी दिलेली नाहीये फलंदाजांना कोणत्याही प्रकारे. पुन्हा एकदा यावेळी बॅटची कडा लागली जरूर, परंतु बॅकवर्ड रिजन मध्ये खेळाडू आहे. याच पद्धतीचे फटके रोखण्यासाठी या डॉट बॉल बरोबरच एका महत्वपूर्ण निर्णायक षटकाची होती. सांगता या षटकामध्ये एक्स्ट्राच्या रूपात जर धावा आपल्याला जास्त पाहायला मिळाल्या, अर्थातच 31 वरती धावफलक आहे. 6 चेंडू 23ची गरज बावधन संघाला विजयासाठी. रॉकीला रॉकस्टार बनावं लागेल आता मैदानाच्या आतमध्ये. सुशांत शिंदे दाद्या यांच्याकडे नजर असेल आता अखेरच्या षटकात. 6 चेंडू 23ची गरज असताना रॉकीला रॉकस्टार बनावंच लागेल. यानंतरची मॅच देखील क्रुशियल आहे. एका बाजूला आयोजक टीम अर्थातच श्री नवलाई देवी चषक चिंदवलीचे आयोजक अर्थातच श्री नवलाई देवी 11 चिंदवली, तर दुसरीकडे आहे श्री काळभैरवनाथ यंगस्टर्स बामनोली. महत्वाची मॅच आपल्या भेटीला येणार आहे.
क्षेत्ररक्षणामध्ये फेरबदल पुन्हा एकदा केले जात आहेत. थोडंसं स्पीडअप घ्या अशी विनंती मी नक्कीच करेन. खेळाडूंना दुपारच्या सत्रातील 2:28 आहेत. महत्वाचे अजूनही 3 मॅचेस आपल्याला खेळायचे आहेत. शांत शिंदे दाद्या गोलंदाजीसाठी येतोय. सुशांत यांचं षटक महत्वाचं असणार आहे. अगदी क्रुशियल मुमेंट्स. रॉकीला रॉकस्टार बनावं लागेल. 4 बिग हिट्स. इथं मात्र काहीतरी कामगिरी नक्कीच करून दाखवावी लागेल. इथं मात्र सुरुवात खराब. वाईड बॉल. अवांतर धाव. 6 चेंडू 23. समीकरण नक्कीच खडतर आहे परंतु अशक्य नाहीये. अगदी युवा रोहित शर्मा बांगलादेशचा एक गोलंदाज मुशरफ मुर्तजा याच्या विरुद्ध IPL मध्ये प्रहार करताना 6 चेंडू 23 धावा चेस केल्या होत्या त्या खेळाडूनं. तशीच काहीशी कामगिरी रॉकीला करावी लागेल. इथं संधी मिळत नाहीये. वाऱ्याच्या वेगाने चेंडू येतोय. थेट यष्टीरक्षकाकडे जाऊन पोहोचतोय. स्विंग वेळेस अगदी स्लॉक करण्याचा प्रयत्न परंतु कनेक्शन होणं गरजेचं. डॉट बॉल आलाय. 5 चेंडू 22 धावांची आवश्यकता असताना मोठा फटका खेळणं गरजेचं आहे रॉकीसाठी. यावेळी पुन्हा एकदा हाफ ट्रॅकर आउटसाइड द ऑफ स्टंप. संधी मिळत नाहीये. स्क्वेअर कटचा प्रयत्न याही वेळेला परंतु थांबवला जाईल. डॉट बॉल होतोय. आणखी एकदा निर्धाव स्वरूपाचा हा चेंडू. चार बॉल 22 अर्थात 4 बिग हिट्स आता गरजेच्या. यावेळी मोठा फटका खेळला. हवेमध्ये आहे चेंडू. गॅप मध्ये देखील निष्ठून जाईल. सीमारेषेच्या पलीकडे 1 बाउन्स. चौकार. सामन्यामध्ये आव्हान जिवंत ठेवलं या चौकाराने. अजूनही मात्र संघर्ष अवघड आहे. 3 चेंडू 18ची गरज आहे. 3 बिग हिट्स तुम्हाला खेळायचे आहेत. कंपल्सरी चेस या स्पर्धेमध्ये आहे आणि अर्थातच 3 षटकारांशिवाय पर्याय नाही आता. 18 धावांची बरोबर आवश्यकता. सुशांतला पाहिजे एक चांगला चेंडू तर रॉकीला 3 षटकार. काय घडेल मैदानाच्या आतमध्ये. आतापर्यंत आजच्या दिवसात चेस करणाऱ्या संघांचं वर्चस्व राहिलंय परंतु इथं अपवाद ठरणार का धोमचा संघ. बॅटची इथं मात्र कनेक्शन होत नाहीये. आडव्या बॅटनं पुन्हा एकदा खेळण्याचा प्रयत्न. कोणत्याही प्रकारची संधी सुशांतच्या माध्यमातून दिली जात नाहीये. याबरोबरच औपचारिकता बाकी राहिली असं म्हणायला हरकत नाही. 2 चेंडू 18ची गरज आहे या डावामध्ये. यावेळी आडाबॅटने खेळा फटका एक्स्ट्रा कव्हर्स मध्ये थांबवण्याचा प्रयत्न फसलाय. मिसफिल्ड जरूर. त्या मिसफिल्ड बरोबरच चेंडू निष्ठून जात असताना परंतु इथं नैसर्गिक अडथळा नक्कीच येतोय. चेंडू थांबतोय. केवळ 2 धावा मिळतील या चेंडूच्या पाठीमागं. आता मात्र यानंतरच्या मॅचकडे लक्ष असेल. यानंतरची मॅच क्रुशियल आहे कारण यानंतरच्या मॅचमध्ये आयोजक खेळणार आहेत. अर्थातच त्या मॅच पूर्वी एक 10 मिनिटांची विश्रांती आपण नक्कीच घेणार आहोत. एक छोटासा ब्रेक. त्यानंतर ती मॅच सुरू होईल. समोरच्या बाजूला खेळला फटका डीप मध्ये. इथं मात्र थांबवलाय सोमनाथ यांनी. कॅचची संधी जरूर होती परंतु अगदी मॅच फिनिश. जबरदस्त मॅच मध्ये धूम संघानं वर्चस्व गाजवलं आणि पुढील फेरीत केलाय प्रवेश.